नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत लाटे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो वाईब्रोच्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा शिर्डी साईबाबाला जायचा प्लॅन करत आहात, पण तुम्हाला कामामुळे किंवा काही कारणास्तव टाईम मिळत नाही, तर चिंता करू नका. कारण मित्रांनो, मी तुम्हाला पुण्यापासून फक्त 35 किलोमीटर अंतरावर असलेले सेम शिर्डीसारखे प्रतिशिर्डी मंदिर दाखवणार आहे, जे की शिरगावमध्ये आहे. आज आपण पुण्याजवळ असलेल्या प्रतिशिर्डी मंदिराबद्दल सगळं जाणून घेणार आहोत. तिथे कसं जायचं, टायमिंग्स आणि फक्त 60 रुपयात मिळणारा महाप्रसाद, हे सर्व काही. तर मित्रांनो, शिरगावमध्ये प्रतिशिर्डीला जायचं असेल तर तुम्ही जिथे कुठे राहत असाल तिथून सर्वप्रथम निगडीला यायचं आहे PMPL बसने. निगडी बस स्टॉपवरून तुम्हाला शटल 1 बस पकडायची आहे, जी तुम्हाला थेट मंदिराजवळ सोडते. फक्त जाण्याआधी बस स्टॉपवर थोडीशी विचारपूस नक्की करा. आणि जर तुमच्याकडे स्वतःची गाडी असेल तर गुगल मॅपचा वापर करून तुम्ही सहज मंदिरापर्यंत पोहोचू शकता. तर मित्रांनो, प्रतिशिर्डी मंदिरामध्ये पोहोचलेलं आहे. गाडी पार्क केली मागं आणि आता मंदिरामध्ये चाललो आहे. तुम्हाला मी समोरून सगळं दाखवेल, मंदिराचं वगैरे कसं मंदिर आहे सगळं तुम्हाला एक्सप्लेन करतो मी. हे आहे मंदिराचे भव्य आणि सुंदर मुख्य प्रवेशद्वार. प्रवेशद्वाराच्या आत असलेल्या शॉप्समध्ये तुम्हाला साईबाबांना अर्पण करण्यासाठी शाल, प्रसाद आणि इतर वस्तू उपलब्ध आहेत. मंदिरात जाण्यापूर्वी इथे हात आणि पाय स्वच्छ धुवावेत. मंदिरात प्रवेश केल्यावर तुम्हाला मोठ्या झाडाखाली एक मंदिर दिसतं. मंदिराच्या आत पाहिल्यावर काही वेगळंच दिसलं. या मंदिरामध्ये एक झाड होतं आणि त्यासोबत पांढऱ्या पाषाणातील महादेवाची पिंड आणि साईबाबांची सुंदर छोटीशी मूर्ती होती. इथे आलेले भाविक या झाडाखालच्या मंदिरात बसून शांततेत वेळ घालवत होते. तर मित्रांनो, मंदिरामध्ये आलेले आता पहिलं दर्शन घ्यायला जाऊ आणि मग बाकीचं सगळं मंदिरात फिरव. इथं चावडी वगैरे असं, द्वारकामाई वगैरे असं खूप सारे ठिकाणी आहेत. आणि नंतर मी तुम्हाला जेवणाचं पण वगैरे दाखवतो सगळं. चला आता आपण दर्शन घेऊया. तर मित्रांनो, साईबाबांचं दर्शन घेऊन आताच बाहेर आलेलं आहे आम्ही. अनफॉर्च्युनेटली व्हिडिओ काढून दिला नाही, कारण ते म्हटले परमिशन नाही देऊ शकत. चोरून काढता आला असता, पण मी नाही काढला. म्हटलं उगाच कशाला नियमभंग करायचे. पण तुम्ही मंदिराला नक्कीच भेट द्या. खूप छान मंदिर आहे आतमधून, पण तुम्हाला खूप असं एक महाल कसं असं मित्रांनो तसंच फील येतो आहे. तुम्हाला पण नक्कीच आवडेल. तर मित्रांनो, इथे एक खिडकी आहे, त्यावर मुखदर्शन असे लिहिलेले होते, त्यामुळे तुम्ही इथून देखील आतली मूर्ती पाहू शकता. मंदिरामध्ये गेल्यावर तुम्हाला विश्वासच बसणार नाही, एवढे भव्य आणि सुंदर मंदिर आहे. मुख्य मंदिराच्या शेजारी हनुमान आणि वरदविनायकाचे मंदिर आहे. मंदिर परिसरात शनिदेवाचेही मंदिर आहे. आणि खरं सांगतो, इतकी मोठी आणि सुंदर शनिदेवाची मूर्ती मी आजपर्यंत पाहिलेली नव्हती. मित्रांनो, हे बघा किती सुंदर आहे. आपण घरात गणपती समोर कसं पाण्यात नारळ वगैरे ठेवतो पूजेच्या टायमिंगला वगैरे, तसं इथं ठेवलेलं आहे. खूप सुंदर दिसतंय. मंदिर परिसरात झाडं खूप आहेत, त्यामुळे कितीही कडक ऊन असले तरी या झाडांच्या सावलीमुळे मस्त आराम मिळतो. मित्रांनो, इथून स्ट्रेट गेलो तर अन्नछत्र आहे, पण आम्ही पहिले द्वारकामाई आणि चावडीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. काय रे? तर हे पहा, ही आहे द्वारकामाई. इथे आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळाली, चला दाखवतो. हे पहा मित्रांनो, इथे आम्हाला साईबाबांनी प्रज्वलित केलेली दोन्ही पाहायला मिळाली. द्वारकामाईमध्ये साईबाबांची मोठी फोटो फ्रेम आहे. चला तर मग दर्शन घेऊया.
मित्रांनो, माणसाचं जीवन खरं तर यामध्येच आहे, श्रद्धा आणि सबुरी. तिथे आतमध्ये गेल्यावर आम्हाला एक पेढा चोर सापडला, जो की खरंच खूप क्यूट होता. तुम्ही पण पहा. द्वारका माईच्या बाहेर डाव्या बाजूला चावडी आहे. या ठिकाणाचं महत्त्व असं आहे की साईबाबा इथे रोज काही वेळ बसायचे आणि दिवसाआड चावडीत विश्रांती घ्यायचे. खोली बंद होती, पण खिडकीतून आम्हाला आतला भाग आणि साईबाबांचा खरा फोटो पाहायला मिळाला. तर मित्रांनो, मुख्य मंदिराच्या समोर आपल्याला काउंटर पाहायला मिळते. इथे तुम्हाला महाप्रसादाचे कुपन मिळेल, ज्याची किंमत 60 रुपये प्रति कुपन आहे. आणि हो, महाप्रसादाचा टाइम दुपारी 12 ते 3 आणि संध्याकाळी 6 ते 9 इतका आहे. अर्धा तास फक्त इकडे तिकडे होईल, पण त्यानंतर हे क्लोज होतं. चला आता अन्नछत्रामध्ये जाऊन महाप्रसादाचा लाभ घेऊया. अन्नछत्र पाहिल्यावर खरंच आश्चर्य वाटतं, कारण ते एखाद्या राजवाड्यासारखं भव्य आहे. गेटवर गार्डला कुपन देऊन आतमध्ये प्रवेश करावा लागतो. आतली व्यवस्था इतकी छान आहे की एखाद्या 3 स्टार किंवा 5 स्टार हॉटेलला सुद्धा लाजेल. इथे सेल्फ सर्व्हिस असून तुम्ही पाहिजे तितकं जेवण घेऊ शकता. जेवणामध्ये चपाती, भाजी, वरण भात आणि शिरा हा मेन्यू आहे. जेवण खरंच खूप छान होतं. मंदिरात आलात तर इथला महाप्रसाद नक्की घ्या. आणि एक महत्त्वाची गोष्ट, हे फक्त जेवण नाही तर प्रसाद आहे. त्यामुळे जितकं लागेल तितकंच घ्या आणि अन्न वाया जाऊ देऊ नका. मागच्या बाजूने हे अन्नछत्र खूप सुंदर दिसत होतं. तर मित्रांनो, अन्नछत्रामधून आता जेवण करून आलेलं आहे. जेवण खूप चांगलं होतं. तुम्ही प्रसाद म्हणून नक्की ट्राय करा ते. 60 रुपये लागतात तुम्हाला. एक टोकन भेटतं तुम्हाला 60 रुपयामध्ये. तर मित्रांनो, प्रति शिर्डीच्या मंदिरात जाऊन साईबाबांचं दर्शन घेऊन आलेलं. खूप सुंदर मंदिर होतं. आमच्या अख्ख्या फॅमिलीला खूप मंदिर आवडले ते. तर तुम्हाला पण आवडेल, तुम्ही पण नक्कीच या मंदिराला. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर भेटूया नवीन व्हिडिओसह. बाय बाय.